हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ताच आमची जस्ट 2 दिवसांची ट्रिप झाली होती देवदर्शनची. त्या व्हिडिओजला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं, त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. आणि आजचा व्लॉगसुद्धा फार इंटरेस्टिंग असणार आहे. सो पहाटेचे 4-4:30 वाजलेले आहेत. आम्ही सगळे तर 3 वाजताच आवरून रेडी होतो. आज जायचं आहे मांढरदेवी काळूबाईला. हर्षू झोपला होता, त्याला उठवणार नव्हते, त्याला तसंच घेऊन जाणार आहे. आज पण सगळे बसमध्येच जाणार होतो. आज पूर्ण फॅमिली आहे आणि बाकी पण सगळेजण येणार आहेत. सगळं सामान वगैरे गाडीमध्ये टाकलं. ॲक्च्युली लवकरच निघायचा प्लॅन होता, 4-4:30 वाजताच, बट फार लेट झालं होतं तिथूनच निघायला. आम्हाला वाडेगावांवरतून पण बाकी सगळ्यांना पिक करायचं होतं. तिकडे जाऊन व्हेज आणि नॉनव्हेजचा स्वयंपाक करायचा होता. घरनं नैवेद्य वगैरे केले होते ताईंनी आणि दीदींनी, ते सोबत घेतले. वाडेगावांना पोचलो. तिथे तर सगळे 3-4 वाजताच आवरून रेडी झाले होते, बट आम्हालाच जायला लेट झालं. 6 वाजले तिथे पोचायला. सगळे येत होते तोपर्यंत श्रेयाने चहा बनवून आणला सगळ्यांसाठी. मावशींची तिकडनं आल्यापासून थोडी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे त्या आज येणार नाही आहे सोबत. त्यांना म्हटलं चला, पण त्यावर त्या म्हणतात तू माझं व्हिडिओ काढले ना, मला दृष्ट लागली, त्याच्यामुळे मी आजारी पडले. सगळेजण बसले आणि फायनली आम्ही निघालो तिथून. काय रे ते जाताना मध्ये एक टी ब्रेक घेतला सगळ्यांनी. सुरू बघा कसं खेळतो बकरांसोबत. बायको कुठे तुमची? किल्ला आणली. तुमची कुठे? तुमची कुठे? सरू भूक लागली. सरू काय खाणार आहे तू ह्यातलं? कोंबली आणि मला म्हणता ना अर्धी. हा मम्मी रेडी लगेच. मध्ये सगळेजण झोपून गेले होते गाडीत. नंतर डायरेक्ट मांडरचा घाट चढताना सुटले. किती छान व्ह्यू आहे ना. खाली उतरायच्या आधी म्हटलं हर्षूला खाऊ घालावं, त्याला खाऊ घातलं, नैवेद्य वगैरे घेतलं आणि निघालो मंदिरात जायला.
छान. नवस वगैरे काय आज सांग भलं. सगळ्यात छोटं पोरग. लाव तुला टाकेल लाव. हर्षूला मैदानाला सुटताना आपल्या गाडीची मौल्यवान वस्तू थांबवा किती नंबर 2 चालू करा. मंदिरात छान दर्शन वगैरे झालं. त्यानंतर आम्ही आलो जे हॉल घेतला होता तिथे, आणि त्यानंतर सगळेजण लागले स्वयंपाकाला. आणि नेमकं तिथे आज लाईट नव्हती. मी वाटण कसं काढायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला. आम्ही घरनं कांदा खोबरं वगैरे फ्राय करून आणलं होतं सगळं, पण ते वाटायचं होतं. ते लोक बोलले की लाईट आता डायरेक्ट 3 वाजता येणार आहे. म्हटलं मग तोपर्यंत काय करायचं. मग ताई त्यांनी डायरेक्ट पाट्यावरती वाटायला घेतलं वाटण. लाईट नसल्यामुळे काहीच सुचत नव्हतं, त्यामुळे जे जे करता येईल पटापट ते करायचं होतं. आणि इथं भैयांनी एंट्री केली म्हटल्यावर व्हिडिओ तर बनतोच. कसं वाटलं बाई यांनी आज हात लावला. पावन झाले हा ना. तुम्ही नाही खाणार ना पण. मम्मी पप्पा मयू आणि तात्या आले होते. हर्षू त्यांच्यासोबत परत मंदिरात गेला होता दर्शन घेण्यासाठी. इथं त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर सगळेजण यायला लागले होते. मग जेवण करायला बसवलं सगळ्यांना. प्रियंका मावशी जिजू ते सुद्धा आले होते. त्यानंतर एक साईडला वेजच्या सगळ्या लेडीज बसवून घेतल्या. बघा इथे ह्या दोघांचं काय चाललं. हे चांगलं ठेवलं ब्लाऊज. बाय. बाय बाय. मयू आणि ते गेले. त्यानंतर आम्हाला जायला थोडा लेट होता, त्यामुळे आम्ही गाडीत जाऊन बसलो, चेंज वगैरे केलं. आणि तिथे नंतर लाईटच नव्हती बिलकुल.
7-8 वाजता आम्ही निघालो असेल तिथनं. त्यानंतर पहिल्यांदा वाडीगावांना सगळ्यांना सोडलं आणि आम्ही घरी गेलो. घरी पोचायला 1 ते 1:30 वाजला होता. सगळेजण खूप दमलेले होते, त्याच्यामुळे सगळे झोपून आले गाडीतनं येताना. लास्ट व्हिडिओप्रमाणे ह्या व्हिडिओला सुद्धा खूप खूप प्रेम द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.